साऱ्या जगतात या महाराष्ट्राचा जगाचा ध्यास आज आपल्या गेवराईमध्ये घेऊन आला। महाराष्ट्राची भूमी म्हणजे कष्टकऱ्यांची, शेतकरी आणि संघर्षाची भूमी। महाराष्ट्र म्हणजे या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या मातीतला ढेकूळ घेतला आणि त्याचा सुगंध घेतला की मावळ्याच्या बलिदानाचा सुगंध आणि मग उभा राहिला कसा महाराष्ट्र। यसाजी कंक बहिरजी नाही खंबीराव होते, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशी जिवा महाला राज म्हणतात यसाजी चल। यसाजी म्हणतो राज यावं का? बहिरजी नाईकाला आवाज दिला, ओ बहिरजी नाईक, राजा नाईक आम्ही नाईक, चालेल का स्वराज्याला? ओ बहिरजी, माणूस जातीवरून श्रेष्ठ नाही ठरत, माणूस त्याच्या कर्तृत्वावरून श्रेष्ठ ठरतो। तुमचं कर्तृत्व लय पण असा महाराष्ट्र उभा राहण्याच्या मागे काहीतरी इतिहास आहे। सगळे चौकडे बाजू लागलेत, पाना फुलांना भर आलाय, तुळशी वृंदावन सुंदर दिसत आहे आणि हे वैभव 12व्या शतकात आहे। 12वं शतक म्हणजे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक। ज्या 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव करतायत। माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता तेही पिंजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविना, या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी। दादा, मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे, हे विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी 12व्या शतकात सांगितलं। मराठी भाषेची प्रतिज्ञा ज्ञानोबा यांनी केली आणि मग ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव करतायत। पाना फुलांना बहर आलेला आहे, सनई चौगडे वाजू लागले, पंढरपुरात वारकरी आणि धारकरी नाचतायत। सुंदर असं या ठिकाणी वातावरण उभं राहिलेलं आहे, भगव्याचा रंग घरात दिसतोय। सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेने पाहतोय, पण महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली। दादा, अरे महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली आणि 8000 इस्लामिक सत्तांनी पहिलं महाराष्ट्रावर आक्रमण केलं आणि यांचा मोर्चा होता अल्लाउद्दीन खिलजी। दिन 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 करत अल्लाउद्दीन खिलजी आला। दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली, दिवसा ढवळ्या लेकरं बाळा उचलल्या गेली, भगव्याचा रंग अंदूक झाला, सह्याद्री सुटल्यासारखा वाटू लागलाय। अरे कोण रोकल हे वादळ? हे अल्लाउद्दीन खिलजीचं वादळ रोखायला आता एका वादळाची गरज होती आणि शत्रुघ्न महाराज नुसत्या वादळाची नाही, भगव्या वादळाची गरज होती। एकदा पकवाजासाठी टाळी वाजवा, क्या बात है। अरे नुसत्या वादळाची नाही तर भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती। सजला हो, 228 वर्ष महाराष्ट्र रडत होता। 228 वर्ष आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज चहूबाजून येत होता। तुळशी वृंदावन नष्ट केल्या गेला, भगव्याचा रंग अंदूक झाला। अरे कसं होणार? कोण येणार? कुणाची तरी येण्याची चाहूल मात्र लागायला पाहिजे होती। आणि मग 228 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 228 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला, ए कोल्हापूरची महालक्ष्मी, ए तुळजापूरची आई तुळजाभवानी, ए वडीची सप्तशृंगी, तुला दार उघडावं लागलं। आता जर दार नाही उघडलं तर अनर्थ होईल। आदिलशाही, निजामशाही, कुतुब, ताज, फ्रेंच, मुघल यांनी हौदस माजवलाय। बये तुला दार उघडावं लागल। बये दार उघड भैया, 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 दार
दादा बैल दार उघडलं पण कुठं दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर भाई इस भारत में रहना पड़ेगा ना तो भारत माता की जय बोलना पड़ेगा तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल भगव्याला नमन करावं लागेल छत्रपती शिवाजी राजांसमोर झुकावं लागेल धर्मवीर शंभू राजांचं शौर्य मानावं लागेल आणि हा महाराष्ट्र हा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा राबणाऱ्यांचा महाराष्ट्र हा समजून घ्यावा लागेल दार उघडलं आई साहेब जिजाऊंना दिवस गेले धाराशिव जिल्ह्यामध्ये शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा असा पुत्र जन्माला घाला आदिलशाही निजाम कुतुब ताज फ्रेंच मुघल यांच्या मानगुट्यावर बसल आणि पुन्हा एकदा भगवा महाराष्ट्र उभा करल असा पुत्र जन्माला घाला आई साहेब जिजाऊंना शिवनेरीवर घेण्यात आलं शेवटची 5-7 मिनिटं घेणारी सभेला पूर्ण 2-4 मिनिटं इकडे तिकडे होतील सर 5-1 मिनिटं इकडे तिकडे होतील आई साहेब जिजाऊंना शिवनेरीवर घेण्यात आलं शिवनेरी सुरक्षितेच्या बाबतीत जबरदस्त गड आहे आई साहेब जिजाऊंना डोहाळे लागले सांगा मंडळी कसले डोहाळे लागले लक्ष्मी म्हणते आई साहेब गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी म्हणते आई साहेब काय खाऊशी वाटतं का आई साहेब म्हणतात लक्ष्मी माता भगिनींची इज्जत तुटल्या गेलेली चहूकडून किंचाळण्याचा आवाज येतोय आणि तू विचारते खाऊशी वाटतं का हे लक्ष्मी नाही ग खाऊशी वाटत आई साहेब सांगा ना कशाचे डोहाळे लागले सांगा महिला मंडळ आंबट खायचे डोहाळे लागले असतील का आई साहेबांना रामायण श्रवण करत होत्या रामासारखा पुत्र जन्माला यावा भागवत श्रवण करत होत्या कारण कृष्णासारखा पुत्र जन्माला यावा कारण रावणाला मारण्यासाठी राम हवा होता आणि कंसाला मारण्यासाठी कृष्ण हवा होता आई साहेबांना डोहाळे लागले होते पण आंबट खायचे नाही माती खायचे नाही आई साहेब सांगतात हे लक्ष्मी लागलेत मला डोहाळे मला घोड्यावर बैसावंसं वाटतं मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात मला समशेरी चालवावेसे वाटतात मला समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दनीवर पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करावंसं वाटतंय लक्ष्मी स्वराज्य निर्माण आणि मग दिवस जवळ आला फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी ज्या आतुरतेने ज्या महाराष्ट्र ज्या आतुरतेने या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण जवळ आला आणि तो क्षण होता फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीतून आवाज आला आयुष्यभर जो शिवाशी खेळल पण तो रयतेचं रक्षण करल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला उद्या महाराष्ट्राला आनंद झाला मी सांगू कुणाला आजी आनंदी आनंद झाला गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंद ल्यानरणारी आणि बघता बघता राजे तळवे तळ हात टेकत डाव्या गुडघ्यानं राहिले राजांचं वय वर्ष झाले 10 वर्ष आणि वयाच्या 10व्या वर्षापर्यंत येईपर्यंत राजे फार या ठिकाणी प्रगल्भ झाले